नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना तर किती पैसे मिळणार आहेत आणि तुम्हाला बघा 30 एप्रिलपर्यंत जी तुमची ई-के-वाय-सीची मुदत आहे ती तुम्हाला ई-के-वाय-सीची संधी देण्यात आलेली आहे. मोठी खुशखबर आहे, मोठी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना जी आहे ती अत्यंत गरीब महिलांपर्यंत पोहोचलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांना लाभसुद्धा मिळत आहेत. बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि आता मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना जमा होणार आहे आणि कोणत्या बहिणींना जमा होणार नाही, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना ई-के-वाय-सी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, तर त्यांना ई-के-वाय-सी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. आणि तुम्ही पुढे बघू शकता, जे महिला व बालविकास मंत्री आहेत सुनील तटकरे, बघा आदित्य सुनील तटकरे, तर त्यांनी सांगितलेले आहे, मोठी बातमी आहे, मोठी अपडेट आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे. पुढे बघा, तर अशा कोणत्या महिला आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचे हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत, परंतु मार्च महिन्याचा हप्ता अजूनही पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. मागील काही महिन्यांपासून सतत हा हप्ता पुढील महिन्यांच्या 15 तारखेनंतर दिला जातो, म्हणजेच शेवटच्या आठवड्यांमध्ये हा हप्ता दिला जातो. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा ओलांडून सुद्धा मार्च महिन्याचा 1500 रुपयेचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. ज्या महिलांची के-वाय-सी प्रक्रिया पूर्णपणे झालेली आहे आणि आतापर्यंत म्हणजेच फेब्रुवारी मार्च महिन्याचे सर्व हप्ते त्यांच्या महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत, अशा महिलांना जो हप्ता आहे तो पुढील मिळणार आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे, या योजनेमध्ये के-वाय-सी प्रक्रियेसाठी 30 एप्रिलपर्यंत ही शेवटची तारीख महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेली आहे. ज्या महिलांची के-वाय-सी प्रक्रियेमध्ये काही दुरुस्ती किंवा त्रुटी आहेत, त्यांनी मुदत संपण्याच्या अगोदर आपली के-वाय-सी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती किंवा प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा मे महिन्याच्या सुरुवातीस ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नियमांच्या बाहेर आहेत किंवा ज्या महिलांच्या के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. त्या महिलांचा 1500 रुपयाचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. तसेच पुढे बघा, आता पुढची स्टेप सांगतो मी तुम्हाला. ज्या महिलांची के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्या महिला अपात्र होतील. ज्या महिलांनी आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करून घेतलेले नाही त्या महिला पण अपात्र होतील. आणि ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ते आपण पाहिलंच आहे की अशासुद्धा महिला अपात्र होणार आहेत. बघा, ज्या महिलांना मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही, लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगितलेले आहे. ज्या ज्या महिला अपात्र होणार आहेत त्यांची तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पुढे बघा, तर अशा काही महिला आहेत की ज्यांचे वय 21 वर्षापेक्षा कमी आहे आणि 65 वर्षापेक्षा जास्त आहेत, पण त्या महिला अपात्र होतील. आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत परंतु अन्य राज्यातील सरकारी योजनेचा लाभ घेता येत आहेत, पण अशा महिलांना योजनेतून अपात्र होतील. आणि ज्या महिलांचे अर्ज भरताना आपले नाव चुकीचे किंवा आधार क्रमांक किंवा बँक पासबुकमधील माहिती चुकीची भरलेली आहे, अशा महिला पण योजनेतून अपात्र होतील. बघा, ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. लवकरच तुम्हाला बघा मार्च महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर 1500 रुपये तुम्हाला हे बँक डी-बी-टीद्वारे खात्यामध्ये येत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.